हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका. ट्रम्प यांनी लादलेला टॅरिफ बेकायदेशीर. ट्रम्प यांना टेरिफ लादण्याचा अधिकार नाही, सुप्रीम कोर्टानं फटकारलं. तर माझ्याकडे प्लॅन बी तयार, ट्रम्प यांची प्रतिक्रिया. भिगवण प्रकरणी योग्य दिशेने तपास सुरू होता. मोर्चा आंदोलन करण्याची गरज नव्हती. भाजप आमदार राहुल कुल यांचा गोपीचंद पडळकर, संग्राम जगतापांना टोला. छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार होते. खासदार अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट. अजितदादांसोबत झालेल्या चर्चेत दादा बोलल्याचं वक्तव्य. प्रत्येक भेटीत राजकारण शोधणं योग्य नाही. सूचना द्यायच्या असतील तर भेट घ्यायला नको. एकनाथ शिंदेंच्या भेटीवर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. मनसे नेते संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृती अपेक्षा बाळगू नये. नाव न घेता देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. भिवंडी महापालिकेत काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरींची महापौरपदी निवड. नारायण चौधरींना 48 तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 मतं. काँग्रेसचे तारिक मोमीन उपमहापौरपदी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानहानी प्रकरणी राहुल गांधी उद्या भिवंडी कोर्टात राहणार हजर. 2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या वक्तव्याप्रकरणी याचिका दाखल. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावे मुंबईतील खंडणीखोरांचा पर्दाफाश. विलेपार्लेतील सराफा व्यावसायिकाकडे मागितली 20 लाखांची खंडणी. गोकुळचं दूध महागलं. म्हशीचं दूध 1 तर गाईच्या दुधाचे दर 2 रुपयांनी वाढणार. उद्यापासून नवी दरवाढ लागू. नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. दिवसभराच्या बातम्यांमध्ये सुरुवात करूयात एका आंतरराष्ट्रीय बातमीने. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिलाय. ट्रम्प यांच्याकडून दुसऱ्या देशांवर लादण्यात येत असलेले टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादताना त्यांच्या अधिकारांच्या मर्यादांचं उल्लंघन केल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. या निर्णयातील माहितीनुसार राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत लागू करण्यात येणाऱ्या कायद्याचा वापर करत ट्रम्प यांनी टॅरिफ लादलंय. यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात. टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हणत ट्रम्प यांना धक्का दिला. ट्रम्प यांनी लादलेलं अतिरिक्त टॅरिफ हे बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्राध्यक्षांना याबद्दलचे अधिकार नाहीत असं म्हणत कोर्टानं ट्रम्प यांना फटकारलंय. ट्रम्प यांनी अधिकारांच्या मर्यादांचं उल्लंघन केल्याचं न्यायालयानं म्हटलंय. टॅरिफ लादण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नसून संसदेला असल्याचं आवर्जून न्यायालयानं म्हटलंय. जर अमेरिकेच्या घटनेनुसार टेरिफ लावण्यासंदर्भात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर ते अधिकार अमेरिकन काँग्रेसचे आहेत आणि अमेरिकेच्या फेडरल कोर्टने केवळ याच तांत्रिक मुद्द्यावरती बोट ठेवलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले जे टेरिफ होते, जे पूर्णपणे एकाधिकार पद्धतीने लावण्यात आलेले होते आणि ते अन्यायकारक होते, ते पूर्णपणे स्ट्रक डाऊन केलेले आहेत, ते रद्द केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यापासून तर आतापर्यंत अमेरिकेमधल्या ज्या कंपन्यांनी ह्या वाढीव टेरिफनुसार आयात केलेली आहे किंवा त्यानुसार टेरिफ हे सरकारला भरलेलं आहे, त्यांना आता अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटला कॉम्पन्सेशन द्यावं लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पच्या प्रशासनासाठी हा खूप मोठा सेटबॅक आहे, पराभव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता बघूयात राज्यातल्या राजकीय घडामोडी. राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा दिवार उभी राहण्याची चर्चा रंगली. युतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं गेलं. त्याचे पडसादही तात्काळ उमटायला सुरुवात झाली. पण आता एकनाथ शिंदेंची भेट का घेतली, काय घेतली याचा खुलासा स्वतः राज ठाकरेंनीच केलाय.
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी बुधवारी अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदेंची भेट घेतली. जे राज ठाकरे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागत होते, त्यांच्या भेटीनं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे या भेटीनंतर तात्काळ ठाकरेंच्या सेनेनं सुद्धा नाराजी व्यक्त केली, तर शिंदेंच्या शिवसेनेनं आनंद व्यक्त केला. तिथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही, पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे. शिवसेनेचं बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय दोन्ही नेते आहेत, ते जर एकत्र भेटले असतील, एकत्र चर्चा करत असतील, तर तुम्हाला पोटशूळ कशाला पाहिजे? आणि मी तर म्हणतो, माझ्यासारख्या शिवसैनिकाला खूप आनंद होईल, आनंद झाला. बराच वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानं ही भेट आगामी राजकारणाची नांदी असल्याची चर्चा सुरू झाली. या भेटीत मनसेनं कल्याण आणि नाशिक महापालिकेत परस्पर सहकार्याची ग्वाही दिल्याचं आणि त्या बदल्यात मनसेला सेनेनं काही आश्वासनं दिल्याच्या बातम्या समोर आल्या. ज्यानुसार शिंदे राज भेटीत बीएमसीत शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला स्वीकृत नगरसेवकपद मिळण्याची चर्चा रंगली. तसंच कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेला विषय समितीवर अध्यक्षपद मिळणार असल्याचं बोललं गेलं. या भेटीत अमित ठाकरेंना विधान परिषदेत पाठवण्यासाठी शिवसेनेनं पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. या भेटीचा परिणाम तात्काळ दिसून आला. राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेताच उद्धव ठाकरेंनी मनसेच्या मागणीनं रखडलेल्या स्वीकृत नगरसेवकांचा प्रलंबित प्रश्न लागलीच निकाली काढला. मनसेच्या मागणीला केराची टोपली दाखवत स्वीकृत नगरसेवकासाठी साईनाथ दोर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक या 3 नावांवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण आता बुधवारी शिंदेंसोबतच्या नंदनवन भेटीत नेमकी काय चर्चा झाली, शिंदेंची भेट का घेतली, याचं स्पष्टीकरण स्वतः राज ठाकरेंनीच दिलंय. निवडणुका संपलेल्या आहेत आता, आज ते सत्तेवरती आहेत. आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील, तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे, अशी काही आवश्यकता नाहीये. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटीन. आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये अनेक शहरांचे प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत. जे आम्हाला जे वाटतात ते आम्ही सांगणं गरजेचं नाही का? वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत राज ठाकरेंनी मनसैनिकांना पक्ष बांधणीच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी राज्यातल्या राजकीय स्थितीवर त्यांच्या खास शैलीत टोले लगावले. महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये आहे. राजकीय सूज जी आली आहे ती अत्यंत वाईट आहे, मात्र कायमस्वरूपी नाही. सत्तेमधल्या लोकांची देखील एक्सपायरी डेट आहे. अनेक आंदोलनं तुम्ही केली, पण आता निवडणूक हाच कार्यक्रम आहे. राज ठाकरे. एकनाथ शिंदेंच्या भेटीच्या 2 दिवसात राज ठाकरेंनी त्यांच्या विरोधाचं हत्यार उपसलं. त्यामुळे कालपर्यंत राज ठाकरेंना महायुतीच्या जवळ केला ग्रेट म्हणत आनंदी होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचाही पारा चढल्याचं पाहायला मिळालं. सन्माननीय राज ठाकरे यांना मला एकच विनंती करायची आहे, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यामधला फरक तुम्ही समजून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही सातत्यानं जनसेवा करतो आणि जे जनसेवा करतात, जे जनतेची सेवा करतात, त्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते. खरं तर सत्तेसाठी कोण कुणासोबत जाईल आणि कुणाला सोडून जाईल याचा नियम नाही. पद आणि सत्तेसाठी रक्ताचे नाते एकमेकांच्या विरोधात लढल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण ठाकरे बंधूंनी या सगळ्या गोष्टीच्या विपरीत तब्बल 20 वर्षांनी मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र निवडणूक लढवली. ठाकरेंच्या या युतीला अपेक्षित यश मिळालं नाही हे सत्य आहे. त्यामुळे आता सत्तेच्या वाट्यासाठी आणि स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंमध्ये फूट पडते का? राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनं दोन्ही भावांमध्ये पुन्हा दुरावा निर्माण होतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. मुंबई महापालिकेत एक स्वीकृत नगरसेवक पद मिळावं अशी मनसेची मागणी होती, मात्र शिवसेना उभाटाकडून या मागणीला प्रतिसाद देण्यात आला नाही आणि त्यानंतर आता संदीप देशपांडेंच्या या स्टेटसची चर्चा रंगली आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. तो उद्धवजी ठाकरे यांचा स्वभाव बघता, उद्धवजी ठाकरे यांचा स्वार्थीपणा बघता ते राज ठाकरे यांना स्वीकृत नगरसेवकाचं एखादं पद देतील असं वाटत नाही. राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते झालंय, आता स्वीकृतमध्ये देखील मनसेचा केसाने गळा कापण्याचं काम उद्धवजींच्या माध्यमातून होईल. त्यामुळं माझी राज ठाकरेंना देखील विनंती आहे की आपण अशा लोकांसोबत राहायचं का याचा विचार करा.